नमस्कार, मी सतीश आसाराम वराड घेऊन आलो तुमच्यासाठी खास. मी अल्बर्ट एलिस, लेखिका डॉक्टर अंजली जोशी, भाग 7, पान क्रमांक 149. होय, अल्बर्ट एलिस यांनी आता या प्रकरणामध्ये एक संस्था काढली. त्या संस्थेचं नाव आहे लव्ह अँड मॅरेज प्रॉब्लेम इन्स्टिट्यूट. ते सांगतात की मी स्थापन केलेल्या या पहिल्या संस्थेचं संक्षिप्त नाव होतं लॅम्प इन्स्टिट्यूट. खरं तर मी अशा कुठलीही संस्था काढेन असं कधी डोक्यातही नव्हतं, पण द केस फॉर सेक्शुअल प्रॉमिस्क्युटी हा कामशास्त्रावरचा ग्रंथ लिहिताना लैंगिक बाबींचा मिळालेलं ज्ञान आणि त्याच्या जोडीने मिळालेल्या समृद्ध लैंगिक अनुभवाची जोड मला स्वस्थ बसू देत नव्हती. ग्रंथ प्रकाशित हो किंवा न हो, पण त्या निमित्ताने कामशास्त्राचा कसून अभ्यास करण्याची संधी मला मिळाली होती. कामशास्त्रावर मी इतकं अफाट वाचन केलं होतं की अनेक मित्र वैवाहिक आणि लैंगिक समस्याबाबत सल्ला घेण्यासाठी मला भेटायला लागले. लैंगिक समस्याचा इतका सांगोपांग अभ्यास केल्यामुळे ते मला या क्षेत्रातला तज्ज्ञ म्हणायला लागले. तो सल्ला काही जणांच्या उपयोगी पडत होता. काहींनी तर मला कामशास्त्रात चालता बोलता ज्ञानकोश असंही म्हणायला सुरुवात केली होती. या ज्ञानाचा उपयोग करून लैंगिक समस्याबाबत व्यावसायिक मार्गदर्शन करावं असं मला वाटायला लागलं. लॅम्पची स्थापना ही याच धडपडीचं मूर्त स्वरूप होतं. डिस्टिंक्टिव्ह क्रिएशन्समधली नोकरी कायम ठेवून लॅम्पची निर्मिती करण्यात मी यश मिळवलं. सुरुवातीला इतर सर्व कर्मचाऱ्यांप्रमाणे मीही सकाळी 8 वाजता कामावर हजर राहत होतो. कामात कुठलीच कसूर ठेवत नव्हतो. जॉर्ज रॉड्रिग्सचा तर मी उजवा हातच झालो होतो. छोट्या मोठ्या कामातही ते माझ्यावर विसंबून राहायला लागले होते. वार्षिक वेतनवाढीची वेळ आली तेव्हा मी जॉर्ज रॉड्रिग्सकडे एक प्रस्ताव मांडला. पगार वाढवण्याऐवजी दिवसभराचं काम पूर्ण झालं असेल तर लवकर घरी जाण्याची अनुमती मागितली. त्यांनी ती मान्य केली. सकाळी 10:30 वाजता मी कामावर जायला लागलो. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर एकही मिनिट न दवडता कामाला झपाट्याने सुरुवात करायचो. माझ्या कामाचा झपाटा आणि उरक एवढा होता की दिवसभराचं काम केवळ 3 अथवा 4 तासात पूर्ण करायचो. हातात मिळालेल्या वेळेचा मला सदुपयोग करायचा होता. अँड्र्यूज ॲव्हेन्यूमधल्या आमच्या राहत्या घरात मी लॅम्पचे क्लिनिक थाटलं. क्लिनिकमध्ये येण्यासाठी बाहेरून उघडणारा एक वेगळा दरवाजा करून घेतला. टेबल आणि खुर्च्या असं मोजकं फर्निचर ठेवलं. पहिल्याच आठवड्यात काही जण यायला सुरुवात झाल्यामुळे खुशीत होतो, पण या खुशीला पुढच्याच रविवारी ग्रहण लागलं. डिसेंबरच्या पहिल्या रविवारची ती दुपार होती. द न्यूयॉर्क जायंट आणि द ब्रुकलिन डॉजरच्या फुटबॉलच्या मॅचचं समालोचन रेडिओच्या रेड नेटवर्कवर ऐकण्यात मी दंग होतो. रंगात आलेला समालोचन आणि अचानक थांबून 2:26 वाजता सरप्राईज बुलेटिन सुरू झालं. जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात जवळजवळ 1200 अमेरिकन लोक जखमी झालेले असून 2400 लोकांचा मृत्यू झालेला आहे. 7 डिसेंबर 1941 हा दिवस देशाच्या इतिहासातला अत्यंत दुर्दैवी दिवस आहे. वार्ताहर रॉबर्ट इसबॅच यांची बातमी प्रसारित केली. सगळीकडे हल्लकल्लोळ माजला. रोज नवनवीन बातम्या कानावर ऐकायला यायला लागल्या. घरात, ऑफिसात, सार्वजनिक ठिकाणी सगळीकडे हाच विषय चर्चेला जायला लागला. दिवस रात्र सगळे रेडिओला चिटकून राहायला लागले. देशांची आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्कवर पण बॉम्ब हल्ला होणार अशी अफवा उठली. घराबाहेर पडायची सर्वांना धास्ती वाटायला लागली. नोकरीवर जाणं भाग होतं, पण बॉम्ब हल्ल्यानंतर काही दिवस सर्वांनाच अशी भीती वाटायची की अचानक कधीही कुठेही काहीतरी विपरीत घडेल. जवळजवळ महिनाभर लॅम्पमध्ये कुणीच फिरकलं नाही. लॅम्पच्या संपूर्ण कारकिर्दीमधला तो सर्वात कठीण काळ होता. जसजसे दिवस जायला लागले तसतशी भीतीची ही लाट निकळत चालली. जपानला चोख उत्तर देण्यासाठी रूझवेल्टने दुसऱ्या महायुद्धातल्या प्रवेशाची अधिकृत घोषणा केली. परिस्थितीत हळूहळू पूर्ववत व्हायला लागली. देशप्रेमाची वारीच सगळीकडे व्हायला लागली. हळूहळू माझ्या क्लिनिकमध्ये लोकांचा असा काही ओघ सुरू झाला की ऑफिसमधून घरी परत आल्यानंतर क्षणभराचीही फुरसत मिळण्याशी झाली. विविध ठिकाणाहून, विविध स्तरातले, विविध वयोगटातले लोक लैंगिक समस्या घेऊन लॅम्पमध्ये यायचे. त्यांचा कामप्रेरणेसंबंधीचा दृष्टिकोन मी सर्वप्रथम शोधून काढायचो. प्रेरणेसंबंधीचा रोगट दृष्टिकोन हाच लैंगिक समस्येचं मुख्य कारण आहे याबाबत माझी खात्री पटली होती. या समस्याचं दुसरं महत्त्वाचं कारण होतं लैंगिक गोष्टी मोकळेपणे न बोलण्याचं असलेलं तीव्र दडपण. हे दडपण मी कधीच झुगारून दिलं होतं. मी त्यांच्यापुढे उघडपणे आणि स्पष्टपणे बोलायचो.
लैंगिकतेबद्दलचे चुकीचे दृष्टिकोन त्यांच्या लक्षात आणून द्यायचो. त्यांच्या स्वतंत्र विचारशक्तीला, प्रयोगशीलतेला, कल्पकतेला, शोधकतेला आव्हान करायचो. ती कार्यान्वित होण्यासाठी मनातले अडसर दूर करायला त्यांना मदत करायचो. त्यांच्या समस्यांचा सखोल अभ्यास करून मी असा निष्कर्ष काढला होता की कामभावनेतील मानसशास्त्रीय बाजू बऱ्याच वेळा उपेक्षित राहते. हीच कामजीवनातल्या दुःखाचं आणि अतृप्तीचं मुख्य कारण असतं. मी जेव्हा त्यांना हे उलगडून दाखवायचं तेव्हा त्यातलं वेगळेपण त्यांना स्पर्शून जायचं. माझ्या बोलण्याचं महत्त्व पटत जायचं. समाजाच्या दडपणामुळे काढून टाकलेल्या पण नेहमीच्या पातळीवर घुटमळत राहणाऱ्या अर्थबोधावस्थेतल्या भावनांचा शोध घ्यायला त्यांना मदत करायचो. त्यांना लक्षात आणून द्यायचो की स्वतःच्या लैंगिकतेचा शोध घेणं म्हणजे स्वतःचा विकास करणं होय. हा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करताना मी सांगायचो, कामभावना ही प्राण्यांमध्ये आणि मनुष्यात समान असली तरीही त्यात मुख्य फरक असा आहे की प्राण्यांमधली कामभावना ही मुख्यतः हवामान, ऋतू यांसारख्या बाह्य तसंच शारीरिक घटकांवर अवलंबून असते. पण मनुष्याला प्रगल्भ मेंदूचं वरदान आहे. मनुष्य प्राण्यात कामभावनेचं नियंत्रण बाह्य किंवा शारीरिक घटकांपेक्षा मेंदूमध्ये आहे. आपला मेंदू इतका कल्पक आहे की नुसत्या विचारांनी आणि कल्पनाचित्रांनीही कामभावना उद्दीपित करण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. म्हणूनच प्रत्यक्ष कामोत्तेजक दृश्य समोर नसतानाही केवळ कल्पना करूनही स्त्री पुरुष उद्दीपित होऊ शकतात. मेंदूचं एवढं मोठं वरदान मिळालेलं असून आपण त्याचा वापर करत नाही. तर सर्व गोष्टीत स्वैरपणे विचार करणारा आपला मेंदू लैंगिक बाबी आल्या की विचार करणंच थांबवतो. लैंगिकतेबाबतचे निर्बंध एवढे तीव्र असतात की ते मेंदूलाही व्यसन घालतात. लैंगिकतेसंबंधी मोकळेपणाने बोलणं आपण वर्ष समजतो. पारंपरिक वातावरणाचा पगडा इतका जोरदार असतो की जणू काही आपल्या लैंगिक भावनाच नाही तसं दाखवण्यास स्त्री पुरुषांना एक प्रकारचा अभिमान वाटतो. लैंगिकदृष्ट्या उदासीनता किंवा अनाकर्षण जोपासणं म्हणजे सोज्वळता आणि सात्विकता हे समीकरण डोक्यात इतकं घट्ट बसलेलं असतं की स्वतःच्या नैसर्गिक प्रेरणांना आपण कधी फाटा देतो हे तेच समजत नाही. कित्येक विवाहिक जोडपी मला भेटायला यायची. त्यांच्या मनातले कामप्रेरणेबद्दलची अडसर इतके तीव्र असायची की चरजोघात तर सोडूनच द्या, पण स्वतःच्या वैवाहिक जोडीदाराशी सुद्धा ती लैंगिकतेवर मोकळेपणाने चर्चा करत नव्हते. पती पत्नीमधलं घनिष्ठ आणि अनौपचारिक नातं विवाह होऊन कित्येक वर्ष उलटून गेले तरीही औपचारिकच असायचं. त्यांचे परस्परांमधले लैंगिक संबंध एवढ्या वर्षानंतरही तिराहतासारखेच राहिलेले असायचे. या विषयांसंबंधी तेरी भी चूप मेरी भी चूप अशी दोघांची वृत्ती असायची. आयुष्यातला आनंद उपभोगण्याची स्वतःची कुवत त्यांनी मर्यादित करून घेतलेली असायची. त्यांच्या जीवनात कामतृप्ती ही केवळ उपचारापुरतीच राहिलेली असायची. प्रातविधी आटोपून घ्यावेत तशी ही जोडपी कामतृप्ती उरकून घ्यायची. स्त्री पुरुषांच्या लैंगिक भावना पूर्णपणे उच्छेदित करण्याकरता त्या अनुयायांच्या पूर्वप्रक्रिया कराव्या लागतात. त्या करायला त्यांना फुरसत नसायची आणि फुरसत असली तरी त्यांच्यावर विचार करण्यासाठी लागणारी कल्पकता ते हरवून बसलेले असायचे. तो विचार करण्यासाठी आवश्यक असणारी मनाची कावड त्यांनी घट्ट मिटून घेतलेली असायची. मग त्यांच्या मनात धुसमसत राहायचा एक प्रकारचा लैंगिक असंतोष. त्यांच्यातल्या या लैंगिक असंतोषाची जाणीव होताना मला महान विचारवंत टॉलस्टॉय यांच्या विधानाची प्रचिती यायची. टॉलस्टॉय म्हणाले होते, जगातली सर्वात भीषण महायुद्ध ही युद्धभूमीवर घडण्यापेक्षा एकमेकांना शय्यासोबत करणाऱ्या जोडप्यांकडून शय्येवर घडत असतात. जोडीदारांमधला लैंगिक असंतोष कुठल्या पातळीवर पोचलेला असतो याबाबत टॉलस्टॉय यांचं हे विधान निश्चितच विचार करायला लावणार होतं. त्यांच्यातल्या लैंगिक असंतोष दूर करताना मी सांगायचो, कामतृप्ती ही एक आवश्यक सोपस्कर उरकून घेण्यासारखी क्रिया नाही. केवळ समागमाची क्रिया म्हणजे कामतृप्ती नाही. समागम हा कामतृप्तीचा फार मर्यादित अर्थ आहे. कामतृप्तीचा अर्थ फार व्यापक आहे. केवळ समागमापुरते स्त्री पुरुष शय्यासोबत करत असतील तर त्यांचं लैंगिक जीवन कंटाळवाणं असणं अपरिहार्य आहे. समागमाची एक क्रिया एकाच पद्धतीने वर्षानुवर्ष करीत राहिलात तर लैंगिक जीवन केवळ नीरस होत जातं. असं नव्हे तर आयुष्यातला खूप मोठा आनंदही तुम्ही गमावून बसता.
हा आनंद घ्यायचा असेल तर मनातले अडसर दूर सारा, मनाला मोकळेपणाने स्वैर फिरू द्या. यासाठी आवश्यक आहे प्रयोगशीलता. तुम्ही 2 प्रकारचे प्रयोगशील राहू शकता. एक म्हणजे जोडीदारांमध्ये वैविध्य आणा. जर तुम्ही जोडीदाराशी एकनिष्ठ असाल तर दुसरा प्रकार म्हणजे तुम्ही करत असलेल्या प्रणयी क्रीडांमध्ये वैविध्य आणा. ते आणण्यासाठी सर्वप्रथम स्वतःच्या मानसिकतेत बदल करा. कामभावना निषिद्ध मांडली नाहीत तर कुठल्या वेगवेगळ्या प्रकारे आपण प्रणयी क्रीडामध्ये वैविध्य आणू शकतो याचा चौकसपणे शोध घेऊ शकाल. हा शोध घेतलात तर शरीरातल्या निरनिराळ्या सुखोत्तेजक भागांचा पत्ता तुम्हाला लागेल. शरीरशास्त्रानुसार मुख, कानाजवळचा भाग, मान, ओठ, केस, पाठ, काख, जननेंद्रिय, स्तन, नितंब, खांदे, जघन भाग, गुदद्वार असे निरनिराळे सुखोत्तेजक भाग असतात. ज्या प्रणयी क्रीडेत जास्तीत जास्त सुखोत्तेजक भाग एकाच वेळी उद्दीपित होतात त्या प्रणयी क्रीडेतून मिळणारी कामतृप्ती ही अतिउच्च असते. रूढीबद्ध आणि कर्मठ समजुतींची कातडं जर डोळ्यावर ओढलं असेल तर या वेगवेगळ्या सुखोत्तेजक भागांचा शोधच तुम्ही घेऊ शकणार नाही. लैंगिक वर्तन हे केवळ जनेंद्रियाशी संबंधित आहे असं समीकरण मनात असेल तर लिंग, योनी प्रवेश या परंपरागत मैथुनानेच कामतृप्ती होऊ शकते अशीच समजूत करून घ्याल. बारकाईने विचार केला तर कळेल की समजूत होण्याचं खरं कारण वेगळंच आहे. ते म्हणजे वर्षानुवर्षे आपल्यावर होत असणारा पारंपरिक दृष्टिकोनांचा मारा. आपल्याला पडवलेलं असतं की कामप्रेरणेनं ईश्वरी आणि किंवा नैसर्गिक प्रयोजन म्हणजे प्रजोत्पादन आणि वंश सातत्य. डोळे उघडे ठेवून विचार केला तर आढळून येईल की प्रजोत्पादन हे कामप्रेरणेचं केवळ एक उद्दिष्ट आहे, पण ते काही एकमेव उद्दिष्ट नाही. कामप्रेरणेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आनंद घेणं. कामप्रेरणेच्या तृप्तीमुळे मिळणारा आनंद अतिउच्च कोटीतला असतो. त्याचा मनमुराद आस्वाद घ्यायचा असेल तर कामप्रेरणा केवळ प्रजोत्पादनासाठी आहे असा मनातला बंदिस्त विचार मुळासकट नष्ट करा. वर्षानुवर्षे मनावर बिंबवल्या गेलेल्या या समजुतीशी पास झुगारून द्या. त्यांचा मनावरचा प्रभाव दूर करा. तो दूर केलात की स्वतःला शरीराकडे तुमचं नीट लक्ष जाईल. स्वतःच्या शरीराची लाज वाटून घेणं तुम्ही सोडून द्याल. जनेंद्रियाव्यतिरिक्त इतर सुखोत्तेजक भागही तेवढेच प्रभावी आहेत याची तुम्हाला प्रचिती येईल. स्वतःच्या शरीराकडे शोधक नजरेने तुम्ही पाहू शकाल. मग तुम्ही हेही तपासू शकाल की लैंगिक उद्दीपनासाठी स्वतःच्या शरीरातला कुठला सुखोत्तेजक भाग जास्तीत जास्त प्रभावी आहे. त्यावर लक्ष केंद्रित करून कामतृप्तीला आनंद जास्तीत जास्त लुटू शकाल. त्यासाठी केवळ जनेंद्रियावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा वापर कामतृप्तीसाठी कसा करता येईल याचा नवनवीन कल्पना तुमच्या मनात आकाराला येतील. लैंगिक वर्तनाच्या कुठल्या वेगवेगळ्या पद्धतींनी कामतृप्ती वृद्धिगत होऊ शकेल हे तुम्ही चौकसपणे पाहू शकाल. समोरची जोडपी कितीही आधुनिकतेचा आव आणत असली आणि इतर अनेक गोष्टीत पुरोगामी मत जोपासणारी असली तरीही लैंगिकतेच्या बाबतीत मात्र कर्मठ आणि पारंपरिकच असल्याचं मला दिसत होतं. स्त्री पुरुषांच्या लैंगिक वर्तनाबाबत मी वाचलेल्या शास्त्रीय निष्कर्ष या निरीक्षणाशी तंतोतंत जुळणारे होते. त्यातला मुख्य निष्कर्ष होता की 90% स्त्री पुरुष समागमाच्या वेळी पारंपरिक आसनाचा, मिशनरी पोझिशनचा म्हणजेच पुरुषाने स्त्रीवर आरूढ होण्याच्या पद्धतीचा प्रामुख्याने वापर करतात. शारीरिकदृष्ट्या विचार केला तर कामक्रीडेचा आनंद घेण्यासाठी समागमाची इतर अनंत पारंपरिक आसनापेक्षा निश्चितच सुलभ असतात. पण पारंपरिक आसनामुळे गर्भधारणा होण्याचा संभव जास्त असल्यामुळे बहुतेक वेळा याच आसनाचा पुरस्कार केला जातो. कामक्रीडेचं उद्दिष्ट हे आनंदापेक्षा प्रजोत्पादनच आहे. या विचारसरणीचा पगडा इतका दृढ असतो की पारंपरिक आसनापेक्षा समागमाच्या काही वेगळ्या पद्धती अथवा आसनं असू शकतात याचा बहुसंख्य स्त्री पुरुषांनी कधी विचारच केलेला नसतो. या स्त्री पुरुषांच्या तथाकथित आधुनिकतेचा बुरखा मी ओढून काढायचो. समागमाच्या वेळी पारंपरिक पद्धतीचा वापर का करायचा याचं पूर्वापार चालत असलेल्या नैसर्गिक पद्धत एवढं एकमेव उत्तर त्यांच्यापाशी असायचं. समजा पारंपरिक विचारांपेक्षा वेगळा विचार त्यांनी यदाकचित केला असला तरीही तो कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक असणारच धैर्य त्यांच्यात नसायचं. अमुक एक वर्तन प्रणय क्रीडेच्या वेळी केलं तर जोडीदाराला काय म्हणेल किंवा माझ्या वर्तनाला विकृत म्हणणार नाही ना याचं दडपण स्त्री पुरुषांवर इतकं असायचं की समागमाची इतर आसनं किंवा पद्धती तर सोडूनच द्या, पण समागमाव्यतिरिक्त इतर कुठल्याही प्रणय क्रीडा करून पाहण्याचं धाडसही ते दाखवू शकायचे नाहीत. मी म्हणायचो प्रणय क्रीडेतलं धाडस दाखवण्यासाठी प्रत्येक लैंगिक वर्तनाची परिणिती समागमात किंवा
स्पष्ट बिंदू गाठण्यात झाली पाहिजे. या समजुतीच्या विळख्यात स्वतःची सुटका करून घ्या. मग समागमाविरहित प्रणय क्रीडा ही म्हणजेच मुखमैथुन, गुदमैथुन किंवा इतर क्रीडेचे इतर प्रकारही कामतृप्तींना निखळ आनंद देऊ शकतात याची प्रचिती तुम्हाला येईल. विशिष्ट प्रणय क्रीडा ह्या विकृत असतात असा जर तुमचा समज असेल तर तुम्ही कामतृप्तीतल्या निखळ आनंदापासून स्वतःला वंचित ठेवाल. खरं सांगायचं तर कुठल्या वर्तनाला विकृत म्हणायचं याबाबतही स्वतंत्र विचार आपण फारच क्वचित केलेला असतो. जी लैंगिक क्रिया प्रजोत्पादनाशी संबंधित नाही तिचं विकृत असं नामाभिधान करणाऱ्या रूढीबद्ध विचारसरणीला आपण मुकाटपणे मान डोलावलेली असते. कारण स्वतःचे वेगळे विचार आपल्याकडे नसतात किंवा स्वतंत्र विचारशक्ती असली तरी तिचा वापर कामप्रेरणेच्या बाबतीत करण्याची क्षमता आपण हरवून बसलेलो असतो. लैंगिकतेसंबंधी पांघरलेलं दांभिकतेचं सोंग भिरकावून द्या. लैंगिकतेसंबंधीच्या मनातल्या रोगट भावनांचं निर्मूलन करा. मग जाणवेल की मनाच्या गाभाऱ्यात आता स्वच्छ मोकळी हवा खेळत आहे. लैंगिकतेकडे पाहण्याची खरीखुरी अंतर्दृष्टी प्राप्त झालेली आहे. ही अंतर्दृष्टी जेव्हा प्राप्त होईल तेव्हाच लैंगिकतेबद्दलचं निरोगी दृष्टिकोन तुम्ही बाळगू शकाल. संशोधनातल्या निष्कर्षाच्या आधारे मला समजलेलं सत्य त्यांना मी वारंवार सांगायचो. कामतृप्तीतला आनंद हा कामोच्छेच्या तीव्रतेपेक्षा अजून एक महत्त्वाच्या गोष्टीवर अवलंबून असतो. ती म्हणजे लैंगिकतेबद्दल बाळगला जाणारा सखोल आणि व्यापक दृष्टिकोन. कामोच्छ अगदी तीव्र असूनही लैंगिकतेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन जर रोगट असेल तर आपण काहीतरी पाप करत आहोत असं वाटून तुम्ही असमाधानी राहाल. या उलट कामच्छा फारशी तीव्र नसूनही लैंगिकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन निकोप असेल तर छोट्या मोठ्या लैंगिक क्रियांमधून मिळणारा कामतृप्तीतला आनंदही व्यापक व बहुरंगी असेल. लैंगिकतेकडे निकोप दृष्टिकोनातून पाहायला मी त्यांना शिकवायचो. प्रणय क्रीडेतल्या मानसिक घटकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरित करायचो. कामेच्छा ही नैसर्गिक असली तरी माणसांमधील लैंगिक क्रिया प्रणयासारख्या पूर्णपणे सहज प्रवृत्तीजन्य कशा नसतात, त्या कशा शिकायच्या आणि त्याची मानसिक जडणघडण कशी करायची याची फोड करून सांगायचो. मानसिक घटकांचं महत्त्व पटवून देताना मी म्हणायचो की लैंगिक प्रवृत्तीचं पूर्णांशाने समाधान करायचं असेल तर जोडीदाराला मानसिकदृष्ट्या उत्तेजित करा, नाहीतर तो निव्वळ शरीरसंग होईल. कामतृप्तीचा आनंद घेण्यापूर्वी स्त्री पुरुष मानसिकदृष्ट्या उद्दीपित होणं आवश्यक आहे. विचारांच्या, कल्पना, चित्रांच्या संवादाच्या माध्यमातून जोडीदाराला कसं उद्दीपित करावं याची उपयुक्त तंत्र मी त्यांना शिकवायचो. त्याचा सराव करायला सांगायचो. माझ्याकडे येणारे दाम्पत्य सरसकट एक प्रश्न वारंवार विचारायचे. दिवसातून, आठवड्यातून किंवा महिन्यातून किती वेळा समागम करणं योग्य समजावं. अशावेळी चुकीच्या गृहीतकांशी सामना करायला शिकवताना मी सांगायचो, तुमच्या मनातलं पहिलं चुकीचं गृहीतक आहे की सर्व माणूस मूलतः सारखीच असतात आणि विशिष्ट पद्धती वापरल्या तर सारख्याच पातळीतील कामतृप्ती मिळू शकते. प्रत्येक मनुष्याचं लैंगिक वर्तनही इतरांपेक्षा भिन्न असतं. त्यामुळे तो वापरत असलेल्या पद्धतीही भिन्नता असते. प्रत्येक जोडप्याची लैंगिक वर्तनात इतकी भिन्नता असते की सरासरी लैंगिक वर्तनाचे निश्चित ठोकताळे ठरवून आपण एखादी कृती योग्य अयोग्य अशी शिफारस करता येणार नाही. दुसरं चुकीचं गृहीतक म्हणजे कामतृप्तीतला आनंद हा समागम किती वेळा होतो यावरच संपूर्णतः अवलंबून असतो. कामतृप्तीतला आनंद हा समागमाच्या वारंवारतेबरोबरच इतर अनेक घटकावर, उदाहरणार्थ गुणात्मकदृष्ट्या तो कसा होतो यावरही अवलंबून आहे. आपलं वर्तन सर्वसामान्य आहे का सरासरी आहे असं नवीन मानेवर लाटू नका. नाहीतर लैंगिक वर्तन करताना ठरलेल्या सरासरी मानदंडाशी सतत तुलना करत राहाल आणि या वर्तनातला आनंद हिरावून घ्याल. स्वतःला कुठल्याही मानदंडात बसवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कामक्रियेतला आनंद गौण समजणं. त्यामुळे सरासरी मानदंडाचं हे ओझं फेकून देऊन मुक्तपणे कामजीवनाचा आनंद लोटा. कामतृप्तीचा आनंद हा जननेंद्रियाच्या आकारावर अवलंबून आहे का हाही प्रश्न नेहमी विचारला जायचा. मी सांगायचो, जननेंद्रियाच्या आकाराचे काही फायदे तोटे जरूर आहेत, पण ते लहान मोठं असण्यावर कामतृप्तीतला आनंद अवलंबून नाही. लैंगिक सुख हे फक्त जननेंद्रियाशी संबंधित आहे. या विचारसरणीचा पगडा किती घट्ट असतो पहा. जननेंद्रियाचा वापर न करताही शरीरातल्या इतर सुखोत्तेजक भागाचा परिणामकारक वापर करूनही तुम्ही स्वतःची व जोडीदाराची कामतृप्ती करू शकता. इतकंच नव्हे तर केवळ कामोत्तेजक शब्दांच्या साह्याने स्वतःला व जोडीदारातला मानसिकदृष्ट्या चेतवूनही कामतृप्ती होऊ शकते. मात्र त्यासाठी कामकौशल्य विकसित करणं गरजेचं आहे. कारण कामतृप्तीचा आनंद शारीरिक ठेवणीवर नाही तर कामक्रीडेतल्या कौशल्यावर अवलंबून आहे.
स्त्री पुरुष मला भेटायचे. त्यांच्या मनातले अनेक गैरसमज दूर करताना संबंधाच्या खोलात जायला लागायचं. मी म्हणायचो, स्वतःच्या समलिंगी कामजीवनाबाबत अपराधी भावना बाळगू नका. कामजीवन समलिंगी असावं का भिन्नलिंगी हे वैयक्तिक निवड असते. आपण ठरवलेला तो अग्रक्रम असतो. या बाबतीत वैयक्तिक निवड ही विकृती ठरू शकत नाही. त्यामुळे योग्य का अयोग्य हा प्रश्नच येथे उद्भवत नाही. समजा मी असं म्हटलं की मला पिवळा रंग हिरव्या रंगापेक्षा जास्त आवडतो, तर ती केवळ माझी वैयक्तिक निवड असते. रंगाच्या निवडीबाबत ते माझं मतस्वातंत्र्य असतं. अर्थातच हिरवा रंग आवडत नाही याबाबत मला अपराधी भावना वाटण्याचा प्रश्नच येत नाही. पण समलिंगी कामजीवनाच्या निवडीबाबत मात्र केवळ निवड या निखळ दृष्टिकोनातून पाहिलं न जाता त्यात अपराधी भावनेच्या छटा घडत असते. याचं कारण असं आहे की मी जे वर्तन करतो ते नैतिकदृष्ट्या मी करताच कामा नये या विचाराचं प्राबल्य मनात असतं. त्यामुळे अपराधी भावना वाटत राहते. एखादं वर्तन नैतिकदृष्ट्या करता कामा नये असं आपण म्हणत असतो तेव्हा त्या विधानाच्या पाठीमागे लपलेला विचार असतो, मी समाजापेक्षा काहीतरी वेगळं करतोय. ते सर्वसामान्य नाही, ते विकृत आहे, म्हणून ते करताच कामा नये. मग मी त्यांना विचारांचं मूलाग्रही परीक्षण करायला सांगायचो. एखादी व्यक्ती एखादं लैंगिक वर्तन जर झपाटल्याप्रमाणे किंवा अनिवार्यपणे केवळ त्याच वर्तनाला चिकटून राहून करत असेल तर तिचं वर्तन विकृत म्हणून संबोधता येईल. पण असं वर्तन केवळ समलिंगी कामजीवनातच नव्हे तर भिन्नलिंगी कामजीवनातही आढळून येतं. म्हणूनच समलिंगी कामजीवनासाठी वेगळे मानदंड प्रस्थापित करण्याची गरज नाही. जर दोन सज्ञान जोडीदार परस्पर संमतीने कुणालाही अपाय न करता स्वखुशीने कामतृप्ती करत असतील तर मग ती समलिंगी संबंधाद्वारे असली तरीही कुठल्याच सुजाण निकषांच्या आधारावर ती विकृत ठरत नाही. मनुष्य मुख्यतः दोन कारणांमुळे समलिंगी संबंध ठेवत असतो. एक म्हणजे समलिंगी संबंध ठेवण्याकडे काही व्यक्तीचा जैविक कल असतो. दुसरं म्हणजे काही व्यक्ती समलिंगी संबंध सरावाने शिकून घेतात. ही प्रवृत्ती जैविक असो वा आत्मसात केलेली असो, समलिंगी संबंधाकडे पाहण्याचा व्यक्तींचा दृष्टिकोन त्याच्या वर्तनावर फार मोठा परिणाम करत असतो. तो जर हटवादी असेल तर मात्र अशा व्यक्तींना लैंगिक वर्तनात समस्या निर्माण होतात. ह्या दृष्टिकोन असा असतो की कामतृप्तीचा आनंद केवळ समलिंगी संबंधाद्वारे मिळू शकतो. अशा व्यक्ती समलिंगी संबंधाव्यतिरिक्त इतर कुठल्याही पद्धतीचा अवलंब करायला धजावत नाहीत आणि लैंगिक जीवन अंकुचित करून घेतात. या व्यक्तींना असा दृष्टिकोन बदलायला मी मदत करायचो. समलिंगी संबंधाव्यतिरिक्त कामजीवनाच्या इतर विविध पद्धतीची माहिती देऊन कामतृप्तीचा आनंद वृद्धिंगत करण्यास मी शिकवायचो. जर त्यांची इच्छा असेल तर भिन्नलिंगी कामजीवनाच्या आनंद प्राप्तीचे मार्गही सांगायचो. गुणात्मकदृष्ट्या भिन्नलिंगी संबंध हे समलिंगी संबंधापेक्षा जास्त आनंददायक असतात. तसंच शारीरिकदृष्ट्याही स्त्री पुरुषांची शारीरिक रचना ही भिन्नलिंगी संबंधासाठी जास्त पूरक असते हेही समजवायचो. पण याचा अर्थ भिन्नलिंगी कामजीवन ही समलिंगी कामजीवनापेक्षा श्रेष्ठ असते असं म्हणायलाही काही वस्तुनिष्ठ पुरावा नाही हेही सांगायचो. समलिंगी कामजीवनाचा मार्ग अनुसरणाऱ्यांपैकी ज्यांना स्वतःमध्ये बदल करून भिन्नलिंगी कामजीवनाचा मार्ग अनुसरायचा असेल त्यांना मी मदत करायचो. त्याचप्रमाणे भिन्नलिंगी कामजीवनाचा मार्ग अनुसरणाऱ्यांपैकी ज्यांना समलिंगी कामजीवनाचा मार्ग अनुसरायचा असेल तर त्यांनाही मदत करायचो. जो मनुष्य अधूनमधून या दोन्ही मार्गाचा अवलंब करत असेल आणि त्याला सध्याच्या मार्गात बदल करायचा असेल तर ही मदत करायचो. अपराधी भावनेला थारा न देता समलिंगी भिन्नलिंगी कामजीवनासकट व्यक्तीला स्वतःचा स्वीकार करायला शिकवणे हे माझं मुख्य उद्दिष्ट असायचं. स्त्री पुरुषांना त्यांच्या समलिंगी संबंधाबाबतच्या समस्या सोडवायला मदत करताना माझ्याही विचारांना चालना मिळत जायची. समलिंगी संबंधाची आवड विकृत नसून ती केवळ एक वैयक्तिक रुची असते. या मताचा मी पुरस्कार अनेक लैंगिक तज्ज्ञ करतात. शास्त्रीय दृष्टिकोनातून मी या मताची छाननी केली तेव्हा सत्य दृष्टी उत्पत्तीस आलं. आधुनिक संशोधन सांगतं की लैंगिक संबंधातही समलिंगी व भिन्नलिंगी याबाबत जो अग्रक्रम ठरवतो तो सुद्धा फारच क्वचितच जन्मजात असतो. समाजात जाणता अजाणता आपल्याला शिकवलेल्या दृष्टिकोनांवर हा अग्रक्रम बहुतांश अवलंबून असतो. समलिंगी किंवा भिन्नलिंगी संबंधाकडे असणारा कल काही व्यक्तींच्या बाबत जन्मजात असला तरी अपरिवर्तनीय नसतो. शारीरिकदृष्ट्या विचार केला तर आपल्यापैकी बहुतेकांचे दोन्ही प्रकारचे संबंध ठेवण्याची जन्मजात प्रवृत्ती असते. पण सामाजिक रूढींमुळे आपण एका विशिष्ट पठडीतच विचार करतो. हा विचार असा असतो की समलिंगी संबंधातून प्रजोत्पादन होत नसल्यामुळे किंवा ते विकृत असतात. या विचारांमुळे भिन्नलिंगी संबंधाचं प्राधान्य आपण निश्चित करतो. सतत आचरणात आणल्यामुळे तेच आपल्याला नैसर्गिक वाटायला लागतात. त्यामुळे समलिंगी संबंध आपण नैसर्गिक समजतो आणि तो अनुभव घेणंच टाळतो. लैंगिक विषयावरही तज्ज्ञांनी
वर्तवलेल्या समलिंगी संबंध ही केवळ आपली रुची असते या निष्कर्षावर थांबणं मी नाकारलं. या मताच्या पुढे एक पाऊल टाकून मी असा निष्कर्ष काढला की समलिंगी संबंधाचा अनुभव प्रत्येकाने जीवनात निदान एकदा तरी घेणं आवश्यक आहे. जर समलिंगी कामजीवनाबद्दल तुच्छता, किळस, हेटाळणी अशा नकारात्मक भावना मनात असतील तर याचा अर्थ आपल्या मनातील जळमटं अजूनही दूर झालेली नाहीत. स्वच्छ नजरेने या संबंधाकडे आपण पाहू शकत नाही. ही जळमटं पूर्णपणे हटवण्याचा एकच मार्ग म्हणजे समलिंगी संबंधाचा प्रत्यक्ष अनुभव घेणं होय. कुणालाही शारीरिक किंवा मानसिक अपाय होत नसेल तर प्रौढ जोडीदारांनी कुठलाही अनुभव परस्पर संमतीने घेण्यात मला काहीच आक्षेपार्ह वाटत नव्हते. उलट असा अनुभव घेण्यातली प्रयोगशाळेतीलता हा सुद्धा आत्मप्रगटीकरणाचा एक आवश्यक भाग आहे असं मी समजत होतो. एखाद्या गोष्टीचा अनुभव घेऊन मी ती आवडली किंवा न आवडली असं म्हणणं मला संयुक्तिक वाटत होतं. पण एखाद्या गोष्टीचा अनुभव न घेताच केवळ पूर्वग्रह दूषित कल्पनांच्या आधारे मी तो अनुभवच नाकारणं मला रास्त वाटत नव्हतं. कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता किंवा अपराधी भावना न बाळगता समलिंगी संबंधाचा अनुभव घेण्याचं धारिष्ट्य मी दाखवलं. माझा अनुभव असा होता की समलिंगी संबंधाद्वारेही उत्कर्ष बिंदू गाठता येत होता, पण भिन्नलिंगी संबंधातील रोमहर्षकता आणि रमणीयता त्याच्यातही नव्हती. केवळ लिंगप्रवेश हे लैंगिक संबंधाचं उद्दिष्ट असेल तर समलिंगी संबंधातूनही लैंगिक तृष्णा भागू शकत होती. मला मात्र लिंगप्रवेश हे लैंगिक संबंधाचं मर्यादित उद्दिष्ट वाटत होतं. त्यांच्या जोडीने स्त्री जोडीदारासोबत होणाऱ्या प्रणय क्रीडेत आणि तिच्याकडून मिळणाऱ्या देहसुखात मला जास्त रस होता. पुरुष जोडीदारामध्ये अर्थातच या स्त्री विशेषकांची कमतरता असल्यामुळे समलिंगी संबंध मला फारसे आल्हाददायक वाटले नाहीत. अर्थातच समलिंगी संबंध ठेवणाऱ्या इतर स्त्री पुरुषांची रुची माझ्या रुचीपेक्षा भिन्न असू शकते याचीही मला जाणीव होती. परंतु आलेला अनुभव विचारात न घेता माझ्या स्वतःच्या कामजीवनाबाबतचा एक महत्त्वाचा निर्णय मी पक्का केला. विचारात घेता माझ्या कामजीवनाचा माझा अग्रक्रम हा भिन्नलिंगी कामजीवनालाच राहील. लॅम्पमधील मिळणारा अनुभव स्वतःचा शोध घ्यायला मला प्रवृत्त करत होता. समुपदेशन करताना आंतरिक समाधान मिळत होतं. मी लोकांच्या उपयोगी पडत होतो ही भावना बराच काळ मनात वास करत राहत होती. लेखन करण्याची उर्मी तीव्र असली तरीही ते लोकांना स्वीकारण्यापेक्षा समुपदेशनाने थेट असते. त्यासाठी मध्यस्थांची गरज नसते. लेखनातली प्रक्रिया एकेरी असते कारण लेखकच संवाद साधत असतो. पण समुपदेशनाचं तसं नसतं. ते दुहेरी प्रक्रिया असते. त्यातून आपण खूप शिकून जातो, व्यापक बनत जातो. इतरांच्या मनाचा तांग लावताना स्वतःच्याही अंतरंगाची वेध घेणारी समुपदेशनाची प्रक्रिया मला स्वतःच्या स्वधर्माशी जवळची वाटत होती. समुपदेशनाच्या माध्यमातून कामशास्त्राचं प्रशिक्षण लोकांना देणं हे माझं ध्येय होतं. ते उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी कुठलेही कष्ट घेण्याची माझी तयारी होती. म्हणूनच लॅम्पचे भविष्य उज्ज्वल आहे याबाबत मला शंकाच नव्हती. लॅम्प या उज्ज्वल भविष्यातल्या स्वप्नरंजनात मी मशगूल होतो. तिची ख्याती जेव्हा इतरत्र पोहोचू लागली तेव्हा जी रजिस्टर करून घ्यावी असा मी विचार केला. त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियांची माहिती करून घेण्यासाठी घटस्फोटाच्या वेळी मदत करणाऱ्या मार्क बेकर या माझ्या वकिलांना भेटलो आणि माझ्यावर आभाळ कोसरलं. मानसोपचाराचं मान्यताप्राप्त शिक्षण नसेल तर लॅम्पसारखी संस्था काढणं बेकायदेशीर आहे. तुझ्याकडे BBAची पदवी असली तरी मानसशास्त्रातल्या पदव्युत्तर शिक्षणाची पात्रता नाही. त्यामुळे लॅम्पसारखी संस्था काढायला तुला परवाना मिळणं शक्य नाही. तो हवा असेल तर मानसशास्त्रात विषयातलं पदव्युत्तर शिक्षण घ्यावं लागेल. परवान्याशिवाय संस्था उभारणं कायद्याने गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी तुरुंगवासही होऊ शकतं. मार्कने वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. त्यांच्या सांगण्यात निश्चितच तथ्य होतं. कुठलंही बेकायदेशीर कृत्य करायचं नाही याबाबत माझ्या मनात संदेह नव्हता. लॅम्पचा कायमचा निरोप घेणं हा एकमेव पर्याय मला उपलब्ध होता. लॅम्प खोलीच्या दारावर विराजमान झालेला आणि अभिमानानं एकुलतं एक प्रतीक असणारं एक बोर्ड स्वतःच्या हाताने काढून टाकताना हृदयाचं पाणी होत होतं. परिस्थितीच्या अशा ठोकरा खाऊन मी दगड झालो होतो, पण दगडातही एक हृदय होतं हे सांगत होतं. प्रतिकूलतेला भिडण्यासाठी शिकवलेला तुला कणखरपणा पण विसरू नकोस की या दगडाच्या आत आहे एक हा हिरवा कोंब जो पाजतोय जीवनरस रंध्रातून. कारण त्याला माहीत आहे की जेव्हा कणाकणातून दिली जाते चिवट झुंज तेव्हा त्या दगडाचं अंतरंग भेदण्याचं अमोघ शक्ती त्या प्रत्येक कणाला प्राप्त झालेली असते. कणाकणातलं बळ गोळा करून मोठ्या अक्षरात मी मनावर कोरलं. आता एकच ध्येय, मानसशास्त्रातली MAची पदवी. धन्यवाद.